आले आलो भाऊ. काय झाली मग? काय अंडी वाढता? तुम्हाला म्हणलं होतं ना, सांग ना म्हणलं ते काय झालं सौद्याचं काय नाही तर. तसं मामा लुटेला सांगितलं होतं मी रस्त्यातच, म्हणलं पाहिजे बा सौदा काही करू नका. तर काय झालं मग शेवटी? सांगितलं म्हणे बाबा लुटरे तुमची गोष्ट म्हणे बा देवीदास सरसरीचा विरोध आहे म्हणे झाडं तोडाले. मी काही सौद्याची भागच घेत नाही, पण त्यानं काय केलं, जराभर थांबला चालला गेला हटेल मी. पण हे कधी बुडाला जोर बाहेर राहिल्या हो, ते लकडी शेडनं शेवटी सौदा केलाच ते. हो 50,000 रुपयामध्ये हो दिले म्हणलं सगळे झाडं आता. तर हे बुडाकनी मला एक तर बोलता येत नाही त्याला आता सध्या. माय आता म्हणजे बोट चेपेला आहे, 10 लाख देतो म्हणते इट भट्टीले, म्हणून मी बोललो नाही त्याले. पण आता मुंगशीरामले सांगून येतो मी, ते सौदा कोणत्या हालतीत कॅन्सल कर म्हणतो, नाही तुम्ही उद्या एकही झाड तोडू देत नाही. येतो मी तिथून, पाहतो त्याला समजावून सांगतो. ऐकलं तर ठीक, नाही तर मग मी महापुरीनं काय करायचं ते करतो. तसंच करते एरी मुंगशीरामची त्या लक्ष्मणची झाड आहे का नाही, मग या कंदिल्याचं काय आहे त्याच्यात नाही. हो जाय त्याला सांग म्हणा बा झाडं तोडायचे नाही म्हणा. हो मी तो आज सांगायचे येतो, कोण झाडं तोडते तर पोव आपण मग. हो ये तू सांगून एक खेपचं. बरं बरं येतो ना मी, सांगून येतो त्याले. हो आत्ताच्या आत्ता फोन लावा म्हणतो त्या शेटले, आणि कॅन्सल करते, पैसे वापस देऊन द्या. हो चला. अरे काय 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 घेतली का तू? काय बोलून राहिला सौदा कॅन्सल कर म्हणतो नसन तसं. अरे म्हणलं 25,000 त्यानं ॲडव्हान्स दिला म्हणले, 25,000 उद्या देणार आहे ते. आता काय तर सौदा कॅन्सल आणि कायच्यासाठी करणार आहो मी? मग आता 4 पैशासाठी का तुम्ही का सरे झाडं तोडून वसान करता का गाव? का गावाने झाडं ठेवता का नाही? जे उठलं सुटलं आपलं चालले आपले झाडं तोडाले. लावाच्या वक्ती कोण येते तिथं? लावाच्या वक्ती एक दिवस नाही येत राजा. आता उन्हाळ्यात गड्डे करा लागते आपल्याला, तर या म्हणलं तर एक जण दिसत नाही. आणि सांगून राहिले झाडं तोडा लागतील, काय झाडं तोडा लागते ते? कायले म्हणजे अरे बा गॅस नाही तर मग आता इंधन नाही लागेल का आम्हाला? मग आता ते झाडं तोडून आम्ही त्याचं जे पैशाचं इंधन विकत घेऊ. मग आम्हाला इंधन नाही पाहिजे का आता? गॅस कुठून आणा? ना ना, अरे 2 सिलेंडर भरून आहे तुमच्या घरी. आणि तिकडे कल्ला बोंबलाले तयार, अरे सिलेंडर नाही सिलेंडर नाही. कुठं तुटवळा आणि काय ती? व्यापारी जे आपलं व्यावसायिक आहे त्याला नाही भेटून राहिले, कारण की आपल्या घरगुतीवाल्याला पुरवा लागते म्हणून. तुम्ही चालले आपले बोंबलाले, 2-2 सिलेंडर घरात भरून, तरी लाईनीतनी हजर तिसरा आणाले. मोठ्या गोष्टी सांगून राहिले. तुराटे आहे पराठे आहे, झाडं छाटा ना तुम्ही. पुरे झाडं लंबे करता का? म्हणजे काही समजतच नाही राजा, तू हेड दिमाग माणूस आहे का? कसं काय उठायचं? अरे ते झाडं माया वावरात आहे, माया वावराच्या लवणानं धुऱ्यानं झाडं आहेत. तुमचा काय संबंध आला याच्यात कोणाचा? म्या इको नाही तर मी पेटो, माय मनाची मर्जी, मी काही करीन. सरपंच नाही म्हणत ना, कोणी कोणी उपसरपंच नाही म्हणत, माय पोरग सदस्य आहे ते नाही म्हणत, आणि तुम्ही काय मदत करून राहिले? कोणाचं मनाचं काय लागते तुम्हाला समजत नाही का? झाडं तोडणं चांगलं आहे का खराब आहे का वाईट गोष्ट आहे तर? मग अरे म्हणलं वाळवायला किती किती वर्ष लागले म्हणलं, आपल्या म्हाताऱ्यानं झाडं लावले, अजून आंबे आहेत म्हणलं ते. आणि तुम्ही काय एक झाड नसन लावलं आयुष्यात, नाही सांगून राहिले. तोडायचे नाही म्हणलं झाडं. हो त्याला फोन करा तुम्ही, म्हणा कॅन्सल आहे म्हणा सौदा, तुम्ही पैसे घेऊन जा म्हणा. हो भाई तर माहिती दिसून राहिलं म्हणजे दादागिरी झाले आता, म्हणजे माया वावर मलाच म्हणते इकू नको. हे पागडे देऊ हो, तुला काय करायचं ते करते. म्या इकले झालं सौदा झाला माया आता. आधी सांगितलं असतं तर काही हरकत नाही, पण आता मी बोलून बसलो त्या माणसासंग. पैसे घेतले म्या, लक्ष म्हणले 10,000 देणं आहे मला, 40 मला घेणं आहे. पाय तू बाकी काय, तू आम्हाला तुला जे करा वाटत ते कर. ठीक आहे ना मग. हो पाहिजे मी मा काय करायचं ते तर. हो कसे झाडं नाही ते तोडून ते तर मी पाहतो त्याले. हो ठीक आहे ठीक आहे. हो पहा तुम्ही तुमच्या परीनं करा काय करायचं, मी मा परीनं करतो आता. करते काय करायचं ते. हो जाऊ तिकडे, पाहून घेऊ पुढचं पुढे. हो ना तर काय आता काय काय आता होत असते का? सौदा झाल्यावर आधी सांगायला पाहिजे. मस्त झाली भाकर, आज तर नरम दिसून राहिली. पोपळा आला टिले. हो ना, नाही तर पोपळा नाही ना काही नाही. हो मस्त केली आज भाकर गिकर, भाजी मस्त वाटून राहिली. बरोबर आहे ना, चुलीवर केला ना. मग आता हे गॅस आपला पुरला नाही पाहिजे का? रोजच गॅसवर स्वयंपाक केला मग पुरणार आहे का अशानं? भेटून नाही राहिले म्हणते ना, 25 दिवस लागते म्हणते ना आता नंबर लावाले. हो तेच आहे नाही का? हो नाही नाही ते तर आहेच म्हणा. चालू द्या आता दोन्ही बी. हो इंडक्शन कुकर आहे आपल्या घरी, काही त्याच्यावर काही करायचं, काही इंधनावर करायचं, काही गॅसवर करायचं. हो चालू द्या आता, युद्ध आहे तोपर्यंत आहेच ते. आता वरूनच तशी परिस्थिती निर्माण झाल्यावर आपणच काय करणार आहोत त्याले? मग याच्यापेक्षा खराब दिवस काढलेले आपण. हे काय बरं आहे बरं आहे मस्त आहे. एरी बी आता कसं लोक मोठमोठ्या धाब्यावर का चुलीवरची भाकर नाही का, आणि याच्यावरची भाकर नाही का? घ्या ना मग आता, हे गे काय चुलीवरचेच खा ना बा. मस्त मस्त. बाकी तर आपल्याला तर आवडली बा मस्त. वांग्याचं भरीत भाजाचं चुलीत नाही, आणि बस आपली भाकर टाकली की बिलकुल चल द्या. आहे का हो सरपंच साहेब घरी आहे का म्हणलं? कुठं? बाबा सनसनी होत वाटते. अरे का देवदासजी, हो या ना जेवण करू ना. मस्त भाकर आहे भाजी आहे. या म्हणलं मस्त फर्स्ट क्लास आहे आज आता चुलीवरचं जेवण. या म्हणलं बसा. मला तर चूल पेटवायला होती डबल, मला आता शिजवली ना म्या. काय सांगा बापा आता काय म्हणजे.
नाही जेवणाचं काही नाही, जेवण जेवा, अमृत जेवा. मी आता जेवण करूनच आलो. पण मी काय म्हणतो, मी टाईम नाही घेत तुमचा, 2 मिनिटात फक्त. जे आपलं मुंशीराम धुटके आहे ना, त्यानं काय केलं, झाडं इकले तर 25-30 झाडं. उद्या ते तोडून राहिले, म्हणून त्याला माणुसकी सांगा, झाडं काही तोडू नका म्हणा बा. विनाकारण कसं गावातले आता कशी वनसंपत्ती कमी करता का तुम्ही अशा झाडं तोडू तोडू. त्याला मग याला सांगून द्या, समजावून सांगा. हो माय काही ऐकून नाही राहिला ती. हो फालतू मग उद्या कसं भांडणं झाले तर मग माझ्यासारखा माणूस नाही. तेच करा बने ग हो ना, तंटमुक्त अध्यक्ष बरं झालं यालेच केलं बने ग हो ना. नाही ते तर आहेच म्हणा, पण मी काय म्हणतो, सौदा म्हणजे काय, कोण इकत घेतले का झाडं द्यायची? इकत म्हणजे ते दुसरा कोण दोघं तिघं बोलावले होते त्यानं, लक्ष्मण त्यानं. आणि मग ते आता झाला सौदा 50,000 रुपयानी. पण आपल्याला झाडं इकू द्यायचे नाही. हो तेच म्हणलं. तर तुम्ही जाता का मग आपण सोबत चालता? मी वट्यावर बसतो, मग तुमचं जेवण होईल. जाऊ ना आपण, जाऊ ना. झाडं कसे तोडते हो, झाडं तर परमिशन नाही न काही नाही, असे कसे काय झाडं तोडून राहील ते. हो मी आलो 10 मिनिटांनी आलो, तुम्ही बसा आपल्या बैठकीतनी. हो बस पेपर गिपर वाचा तोपर्यंत. बरोबर ठीक आहे ना, पाहतो मग मी. हा बैठकीत हा मी. हो या लवकर, झालं की चालले जाऊ त्याच्या घरी. त्या कंदील बुड्याला समजावून सांगू आणि त्या लक्षाला बी. चला. काय लक्ष म्हणून राहायचं, नसत्या भानगडी उपस्थितीचे कामं करता राहायचे तुम्ही. काहीच गरज नव्हती न त्या माणसाला बोलावलं म्हणजे तुम्ही सौदाही दिला आणि झाडं इकून राहिलं नाही, विचारणं पुसणं. काही परमिशन का काही. नसते राजा गोत्यात येतील तुम्ही. आता फालतू मग माणसानं काय झालं काय नाही. नाही ना, आता उपस्थिती म्हणजे आता आपले आहेच कोणते हो, 4-5 झाडं बाबूचे. हो आता बाकीचे झाडं तर यायचे आहेत जास्तीत जास्त. मग आता त्यानं माणूस आणल्यावर आता माझ्या संग मग देऊन टाका. असं काही नाही बा, तुम्ही जर म्हणून सांगता मग राहू देतो. राहू दे तुम्ही. हो तुम्ही त्या भानगडीत पडू नको, माझ्या झाड काही तोडू नको म्हणा. माझे जे काय पैसे माझ्या हिशावर आले ते वापस घे म्हणा. तुम्हाला किती भेटले पैसे? मला काय ते 25,000 रुपये मुशिराम धुटकेच्या खात्यावर मारले त्याने फोन पेनं. हो बाकीचे म्हणे उद्या देतो म्हणे, माल भरला की ट्रकमध्ये. देत नाही ते, लय झुलवते ते. हो मला माहिती आहे त्याचं. मग काय तर 25,000 आले तुम्हाला घरी बोलावं, मग उद्या या, परवा या, नेरवा या. ते बा हो पाणी करूनच देईन तुम्हाला. 10,000 रुपये देईन. हो तर त्याला सांगून द्या फोन करून, म्हणा बा आमचा सौदा कॅन्सल झाला, विषय नाही. हो क्लिअर करून टाका ते, जाऊ द्या. पण आता मी लावून काही फायदा नाही ना. ते मुंशीराम फोन लावायला पाहिजे फोन. माय काय, मी तर नाहीच म्हणून राहिलो. पण मी काय म्हणतो, एक काम करा तुम्ही. हो आपला कंदील बुड्याचे कानाट होता, त्याला जर म्हणलं तसं मुंशीराम ऐकते. हो त्याला सांगा म्हणा असं आहे म्हणा बा, सौदा कॅन्सल कर म्हणा तू. तसंच करावं लागेल ते. कंदील बुड्याचीच कानाट होता लागते. मुंशीराम काय ऐकून नाही राहिला. आलो ना मी, जाऊन आलो, मलाच सुनावून दिल त्यानं. तुझे वावर होय का, आणि तू आहे का, ढमकं करून राहिला. मोठा सामाजिक कार्यकर्ता नसन तसं. आता पाहतो ना मी, ते बुड्याला सांगतो. ते त्याला सांग बा नाही का. हो त्याचं ऐकन तरी. त्याच ऐकते. हो त्याच्या पळायला जात नाही ते. हो त्याला सांगा म्हणा बा सौदा कॅन्सल करा म्हणा, ते पैसे रिटर्न मारून दे म्हणा त्याला. हो उद्या काही येऊ नको. तुम्हीच सांगा आता, काही चुकलं का देवीदत्तचं, त्याचंही म्हणणं बरोबर आहे. जरी त्याच्या वावरातले झाडं नसन, पण झाडं तोडणं चांगलं आहे का सांगा बा तुम्ही. काय चुकला आता याच्यात? अरे काय सांगा आता, 101% गोष्ट बरोबर आहे तुमची. काहीच चुकलं नाही. मी खरी गोष्ट आहे, सत्य परिस्थिती सांगता तुम्ही. कारण की झाडं जर तोडले तर सगळे गाव भकास झालेले आहेत. ज्या गावानं झाडं तोडले ते गाव भकास झाले. आता आपल्या गावातली परिस्थिती, जंगलानं झाडं आपल्याला बसायला तरी राहिलं काही. का 2-3 आंबरायातले झाडं राहिलेले आहेत तेवढे आहेत. नाही तर हे बा पहिले इतके आंबरा होते आणि डाबडुबले आणि हिंती सर जंगलात उन्हाळ्या जाय ना आमचा. आणि आता सर्व लोकांनी झाडं तोडले, बसायला जागा नाही. नागरतील जातीला माणूस त्याला बसायला जागा नाही राहत झाडाखाली. मग इतके झाडं तोडून टाकले. आणि त्याच्यानं ताप काय झाला, सरे वानर गावात आले. गावात आता किती लोकांचं काही नुकसान करून राहिले ते. काही वायर तोडते तर काही टिनावर उड्या मारते, किती चपचाप करून राहिले ते. म्हणजे हे लोकांनी झाडं तोडल्यामुळे सगळे परिणाम आता आपल्याला भोगायला करू राहिले का नाही. तेच म्हणलं ना, तर मी याला सांगितलं समजावून मुंशीरामले, म्हणलं भाऊ तोडू नको झाडं. पण ते म्हणते बा बिना कामात झाडं ठेवून काय करता विनाकारण. असं म्हणणार त्याचं. जाऊ द्या ना. हो पण तुम्ही सांगा त्याला समजावून, म्हणा बा ते पैसे वापस देऊन द्या म्हणा त्याचे, झाडाचा सौदा कॅन्सल करा म्हणा बा. लक्ष्मणचं काही म्हणणं नाही. विनाकारण कायले मग फालतू मग कसं वादावादी हे ते. त्याच्या गाड्या येतील, ट्रक येतील, मी आडवा होईल. फालतू मग भानगडी फालतू मग पोलीस केस झाली. आले फॉरेस्टवाले शेवटी अटकतील का नाही ते. म्हणलं एक तर परमिशन नाही द्यायची. म्हणून म्हणतो तुम्ही द्यायला एक वेळ तुमच्या भाषेत समजावून सांगा. काही म्हणाले का नाही का. हो ना खुटी उपरखुटी गाळच कंपनी दिसते मला देवदास सनसनी नाही का. हो ना काहीच गरज नव्हती ना. त्याच्या वावर, त्याची झाडं, त्याचं सगळं. हो ना हे पुढे इट भट्टीच्या याच्यात नाही. हो लय भांडणं करणार आहे बा. याला 10 लाख रुपये द्यायला पुरत नाही, याच्या भानगडीत पडायला पुरत नाही. माणूस काही असा म्हणजे लाईन बाज नाही. हो कुठं आउटपणा करण काही सांगता येणार नाही का. हो सगळे मजूर पाहून जायचे याच्या यानं नाही का. हो जाऊ दे बा. हो याला पैसे द्यायलाच पुरत नाही, आपण हातच काढून टाकतो आता. बरं ठीक आहे, मग मी सांगतो त्याला समजावून काय म्हणते काय नाही. तर मुंशीरामले ऐकलं तर ऐकलं बा. हो असं काही जबरदस्ती नाही करू शकत कोणी कोणावर आजकाल. आपण म्हणून पाहू, ऐकलं तर ठीक, मी तुम्हाला सांगायला येतो. नाही त्याला पैसे वापस देऊन द्यायला आत्ताच्या आत्ता. हो नाही तर उद्या मग तंटा नको. मग मग तंटामुक्ती अध्यक्ष असा आहे तसा आहे. उद्या आडवा उभा हो मी त्याच्या ट्रकाच्या पुढे. हो झाडाले बिलकुल आरी लागणारच नाही. या सांगून. काय सांगते, अभ्यास चालू वाटते नाही काय, परीक्षा आहे का. हो परीक्षा वाटते.
काय दादा परीक्षा म्हटल्यावर तर एप्रिल महिन्यातच आमचा पुरा मग आता मे महिन्यात लोक सुट्टी देते का आम्हाला बिलकुल एक महिना लोक द्या आम्हाला बरं आहे ना बरं तिकडे गुंतून राहायचा नाही का घरी येरी कसे नसतात ताप आणते लेकरं शाळा तर मला वाटतं उन्हाळ्याभर शाळा पाहिजे बरं काय म्हणते मग श्रीराम कसं काय हालते वाटते नाही दिवस चालतात ते कलकल करत नाही जाऊ दे ना हेड दे मग मग काय काही घेणं नाही देणं नाही माझ्या वावरातील झाडं मला मध्ये तोडू नका आणि ते पैसे वापस द्या कायले पैसे देणार मी वापस आता एवढे 50चे खपले कशी बी कोण घ्यायला तयार आहे ती झाडं कशी बी तुमच्या बोलण्याने घेतली त्यानं ना पण कसं आहे जरासं गावाला ऐका लागते ना नाही तर सर गाव विरोधात गेलं तर मग कसं होईन आपलं मा घरी आलं ते माय कानं कोरले त्याईनं सांगा म्हणे बा त्याला समजून मी सांगितलं त्याला तसा म्हणलं माणूस चांगला आहे ते पण कसं आहे काय करावं ते झाडं काही कामाचे नाही हो म्हणून विकू राहिला ते पण ते काय देऊ सायकालच तयार नाही त्याच्या त्यानं कसं म्हणजे अंगावरच घेतलेला काही शिंगावर घेऊन सांगता येत नाही उद्या आळवास उभा राहायचं म्हणजे त्या ट्रकच्या हो कसा काय तोडते तर पाहतोच म्हणजे मी आरी लागणार असते म्हणजे झाडाले तेच म्हणलं सांगा ना मग काय करू सांगा आता हो मी तुमच्या शब्दाच्या बाहेर आहो का हो तुम्ही जसं म्हणसान तसं मी करतो सांगा काय करू पैसे वापस देऊ नाही पैशाची गडबड नको करू द्यायची अजून सध्या आपण विचार करू त्याच्यावर तसं शिवलालच्या घराकडून आलो मी पण शिवलाल एखादा गाडी दुरुस्त करून म्हणते ते आज तिकडे मेवण्याच्या घरी गेला म्हणते हो त्याच्यानं कसं त्याला फोन लावला पण ते बहुतेक गावात रेंज नसेल काही लागून नाही राहिला कवरेजच्या बाहेर दिसून राहिला ते तर मी काय म्हणतो आपण शांतारामची भेट घेऊ काय पैशाची तथ्य निघते हो ते माणूस जरा चलाक आहे म्हणजे मग त्यानंतर आपण निर्णय घेऊ पैसे वापस द्यावं का नाही तर तसं म्हणसान तसं मग हो चला मग आता काय तुम्ही म्हणतात हो एक वेळ भेटून घेऊ त्या लक्षाला आवाज देऊन द्या आणि त्या शांतारामला भेटून घेऊ हो मग काय आपला निर्णय होते ते पाहू काय तुम्ही सांगसान तसं करू मग आता काय बोलायचं पुन्हा हो माणूस कसा हो बोलणारा जर व्यवस्थित असला तर माणूस बोलते बी त्यातून तोड काय काढते पण माणूस आहे उपट मी आडवाच उभा होतो म्हणते आडवाच झोपतो म्हणते बा काय सांगा आता आपल्या वावरातले झाडं असून आपल्याला बोलायला आता म्हणजे गुन्हा झाला आपला जाऊ द्या ना बरं काय करावं काय म्हणलं शांताराम भाऊ नाही हो सौदा कॅन्सल करावं का मग पैसे वापस देऊन द्यावं का त्याच्या हो काय वाटते तुम्हाला म्हणजे कसं विरोध लय दिसून राहिला मला सरपंच आलते विरोध आहेच म्हणा माया कानावर आलं ते पण नाही म्हणलं हे समजा घेतले कोण म्हणलं झाडं म्हणजे त्यानं पुढच्यानं मान्य केलं पाहिजे का नाही कोण आलं ते घ्यायला झाडं ते काय हॉटेल लुटेरे आला होता ते तर वापस गेले म्हणा त्या लकडी सेटनं घेतली समजा तर आता 50,000 रुपयाले 25,000 ॲडव्हान्स दिले त्या माणसानं आता कसं म्हणावं त्याला की बा आता कॅन्सल सौदा नसन तसं चांगलं वाटते का ते म्हणून म्हणलं तू जरासं पाय ना काही याच्यातून मार्ग निघन का आता हो म्हणजे झाडं काही अशी चांगली झाडं नाही आहे ते वायाच जाणार आहे झाडं ते हो ना तोडगा आता समजा याच्यातून आता हटेली आलं तर घ्यायला नाही हटेली हो का हटेली कसं काय आला म्हणून इतकं समजा होऊन आपल्या गावात एवढं प्रकरण झालं इतकं होऊन ते गावात कसं काय आला आता ते लाकूड घ्यायसाठी आला होता आम्ही 2-4 जण बोलावले हो असं वाटलं बा कॉम्पिटिशन होईल भाव जास्त भेटल 4 लोक शिल्लक असले की मग नाही तर मग एकटाच व्यापारी म्हणल्यावर मग काय बेभाव घ्यायचा होय म्हणून आला होता ते नाही बा हो ते कसं आहे आपलं एक तर अनिष्ट आहे दुश्मनी हॉटेले संघ झालं खादोडे संघ फालतू आपण आपतीत नाही आलं पाहिजे काम हो आपल्याला कामं करावं लागते तर पद्धतशीर करावं लागते हो खादोडे ध्यानच ठेवून आहे बरं आपल्या हो तर त्यानं लेखानं जर कंप्लेंट केली तिकडे त्यानं तर काही घेतले नाही समजा हॉटेलेनं दिलं आपल्याला अटकून आता तुमची परमिशनही नाही म्हणता ना लाकडाची हो ते आता समजा घेणारच पाहणार आहे म्हणता पण शेवटी आपल्या वावरातले लाकडा आहे ते खादोड्याचा तर भेव आहेच म्हणा पण आपल्याला काय करावं लागते आपण इकले हो ते पुढचा रस्त्यानं मग अटकला तर पाच बसव हो चोरून नेले बा असं सांगून देऊ आपण हातावर करू आपलं काय चाललं नाही सोपे नसतील ते फोनपेनं पैसे मारलेले आहे ना प्रूफ आहे त्याच्याजवळ तुम्ही पैसे घेतले म्हणून मग काय एक काम करा त्याला फोन लावा कॅन्सल म्हणा सौदा तुमचे पैसे आत्ता वापस घेऊन घ्या म्हणा हो कारण की प्रकरण वाटते तेवढं सोपं नाही बरं हो खादोड्यानं जर फॉरेस्टला कंप्लेंट केली किंवा इतर कोणाने केली आणि देवदास आहेच मग रूमनं घेऊन त्यापेक्षा बाबा हो लवकर म्हणलं विषय क्लिअर करून टाकायचे पैसे वापस देऊन द्या मग श्रीराम हो लक्ष्मण आपण काय करू हो शांताराम म्हणते तेच बरोबर आहे हो कारण की याच्यात हो आपल्याला म्हणजे फटका बसण्याची शक्यता दिसून राहिली मध्ये हो कारण की नसतं अंगलट येईन प्रकरण तर बसा लागा ना हो तर आपण काय करू पैसे वापस घे बा हो जाऊ तिकडे जैसे ते पुढे भाऊ बरं करा मग फोन करा मग द्यायला हो नंबर आहेच तुमच्यापाशी त्याला म्हणा बा तुझे पैसे आत्ताच फोन पेनं वापस मारून देतो जाय तिकडे तू तिकडे आम्ही इकडे हो विषय क्लोज हेलो लकड़ी शेठ बोल रहा हाँ बोलो क्या बात है कौन बोल रहा कधी लाभाजी बोलतो म्हणलं ते काल सौदा केला नाही ते म्हणत होतो मी ते हो तेच बोलतो तर म्हणलं थोडंसं अडचण आली त्याच्या भाऊ अडचण कायची अडचण अडचण म्हणजे कसं झालं ते जे मुक्षीराम धुटके आहे का नाही हो त्याचं पोरगं म्हणते बा इकू नको म्हणते हो आता त्याच्या पोराचे त्याची भांडणं झाले तर ते सौदा कॅन्सल करायचं सांगितलं त्यानं तुमचे पैसे तुम्हाला वापस आम्ही आता करून टाकतो म्हणजे पोराचे आणि बापाचे भांडणं झाले म्हणजे मला का गोत्यात आणता का बा आधी तुम्ही विचार करायचा होता म्हणा त्याला म्हणा तुमच्या पोराला आधीच काऊन सांगितलं इकून राहिलं म्हणून बाप मध्ये इकतो पोरगं मध्ये इकत नाही असं कसं काय करून राहिलं तुम्ही मजाक लावली का तुम्ही हो ना पण ते आता काय घरचे आता त्याची वाद झाले बा काय करा मग आता शेवटी आम्ही फोन लावला तुम्हाला जाऊ दे म्हणलं हे बा तुमचे पैसे वापस भेटू राहिले ना मग काय तुम्ही टेन्शन घेऊन राहिले 25 घेऊन काय करू 20,000 तर त्या 2 हड्याला दिले मी त्या लुटेलेले हटेलेले अरे भाऊ तसं नसते ना सौदा झाल्यावर आता डबल थोडी कॅन्सल करता येत असते ॲडव्हान्स दिला तुम्हाला सगळं झालं आता जमत नाही भाऊ ते हो उद्या आमचे माणसं आता मी सांगितलेलं आहे द्यायले गाडी घेऊन सकाळी 7-8 वाजता हजर आहेत ते नाही ऐका ना तुम्ही हे बा त्याची सांग बोला बोल म्हणलं मग श्रीराम हो सांग
अरे भाऊ शेठ, मी काय म्हणतो, आमचं घरी कसं एक तर भांडणं झाले, पण गावातले लोक विरोध करू राहिले त्याले, सरपंच आहे ते, बाकीच्याचं म्हणणं आहे बुवा आम्ही तोड देत नाही. त्यापेक्षा हो जाऊ द्या ना, तुमचे पैसे तुम्हाला आत्ताच्या आत्ता देतो ना. तसं नाही ना भाऊ, तुमचं जसं आहे तसं माय बी इकडे बोटं चपेल होते ना. त्या मामा लुटलेले आणि हटेलेले आम्ही 10,000 रुपये देऊन बसलो ना, सौदा करासाठी. नाही तर ते मधात टांग टाके ना. बाबा त्याने दादा नेली का? अरे वा, याला म्हणते हुशारी नाही का? मी तर 2,000तच खुश होतो. तिथं दादा घेऊन पाहिले म्हणते. अरे बाबा काय बोलता राजा, त्याने दादा घेतले का हो? ते काय तर 10,000 रुपये आधीच घेतले त्याने मापूसू. मग म्हणून तर मी ते सौदा 50,000 मला मागात पडला. 70,000 पडला मला ते सौदा. 50 तुम्हाला आणि 20 त्याला गेले. अरे बाबा, मग आता आम्ही काय करू बा त्याला? आता तुम्ही दिले, आता मी काय करणार आहोत त्याला? आम्ही थोडी म्हणलं द्या म्हणून तुम्हाला. नाही नाही, ते काही हो जमाना तिकडे. हो तुमचा सौदा झालेला आहे, पैसे ॲडव्हान्स दिलेले आहे. उद्या कोणत्या हालतीने आम्ही ते झाडं तोडतो म्हणजे तोडतो. नाही ना, ऐका ना भाऊ, ऐका ना भाऊ, नाही होत ना, शक्य नाही. ते परमिशन नाही ना आमच्याजवळ, परमिशन नाही. झाडं नका तोडू म्हणता तुम्ही. जमत नाही, जमत नाही. नाही, जमत काही नाही. येतो आम्ही, येतो म्हणजे येतो. कोण आडवा येते ते पाहतो आम्ही. मग पैसे दिले तुम्हाला आम्ही. त्याला पण वापस द्यायला तयार आहे ना? वापस देतो ना आत्ताच्या आत्ता. नाही नाही, ते ऐकत नाही. मी पैसे देऊन बसलेलो आहे म्हणलं. मी असं थोडी असते काही घेणं इकणं, हे सौदा आहे ना हे. मग सोडा तुम्ही. उद्या सकाळी आम्ही इथं लयसलं 9 वाजेला हजर आहो. चला ठीक आहे, तुम्ही तयार राहा तिथं. कोण आडवा येते मी पाहतो ते. त्याचं पोराला ये म्हणा तिथं. लेका पैसे घेतात मग घरी भांडणं करता. वापस घ्या, हे घ्या आणि ते घ्या. चला मग बंद करा फोन. ऐका ना फक्त तुम्ही होते ते सणाचे फालतू सापडले तर कसं कोणी कंप्लेंट करायच्या फिक्रीत आहे इथं. धमक्या देऊन गेले 2 जण, म्हणून म्हणलं सनसनी गिनसनी. म्हणून म्हणलं बा तुम्ही तुमचे पैसे, आता ते मामा लोटेचा माया दोस्त आहे बा त्याच्यात. नाही हे बघा, तुम्ही त्याचे 20,000 रुपये मला द्या आणि माझे 25 द्या. 45,000 मला खात्यावर टाका, तर मी येत नाही. नाही तर येतोच. त्याचे आम्ही काय देणार पैसे? आम्ही देतही नाही. हो, तुम्हाला तुमचे पैसे 25,000 वापस पाठवतो आणि तुम्ही येऊ बी नका. आणि आले तर मग तुम्ही शकून घ्या, मला काही करणार लागत. आता सांगू राहिलो. तुम्ही जेव्हा फोन करसान तेव्हा पैसे आम्ही वापस द्यायला तयार आहोत. रेकॉर्डिंग केलेली आहे, विषय क्लोज. पहा आता काय करायचं. सांगा आता. नाही आली घरावर कुठे? हो, ते म्हणते ते हॉटेल लुटेले नेलेले 20,000 ती तुमच्या त्यानं गेले म्हणते माय. वापस द्या म्हणते ती बी. म्हणजे सांगा आता, म्हणजे 25 द्या आणि ते 20 आम्ही द्याव का? घेणं ना देणं खंदी लावणं. सांग करावं काय आम्ही आता? आता यायनं 20 म्हणजे जागेवरच नेले मग समजा, लुटेले हॉटेल ना. बापा राजा. बरं हे पा, एक काम करा तुम्ही. हो, आता हे पैसे आलेले 25,000 आत्ताच्या आत्ता वापस मारून दे दिले. तिकडे तू पाच बस म्हणा. नाही तर मग उद्या म्हणा बा पैसे दिलेले आहे, पैसे दिलेले आहे. आत्ताच वापस करा. आणि देवदासले मी टच करून देतो, तुम्ही चला. हो, आम्ही बा पैसे वापस दिले. आता तुला कसे ते अळवाचे ते पाय, ते येणार आहे म्हणजे येणार आहे. तसंच करतो तुम्ही. आत्ताच्या आत्ता त्याचे पैसे वापस पाठवून देतो बा. आणि बस आता त्या देवदासला सांगून देतो, पाय बा आता आमचं आम्ही काम केलं. ठीक आहे, मग तुम्ही पैसे मारून द्या. मी देवदासले सांगून देतो, विषय बंद करतो. पाहू मग ते कसे अळवते आणि काय करते. चला मारा पैसे, त्याला वापस मारून द्या. पहा म्हणलं हे बा, शांताराम भाऊ एकदा पैसे वापस मारले 25,000 रुपये मुंगशीराम भाऊ ना. आता तरी त्या पुढच्या माणसाचं असं म्हणणं आहे, मी झाडं तोडायला येतो म्हणजे येतो. आता याच्यात नाही, आता पुढचं तुम्ही पहा आता काय करायचं. ठीक आहे ना, मग यायनं दिले ना वापस. झालं मग काही नाही. मग काय पुढच्या शान यायची. हो मग हो, एका हाताने टाळी नसते वाजत, 2 हातानंच वाजते. त्याची काय शान आहे आता गावात येऊन झाडं तोडायची? ये बरं म्हणा उद्या आता मी पुला पैसे आळू आता. बाकी हे बा कोणाला यायची गरज नाही. हो, पाय तुम्ही काय आहे उद्या. तसं हो ना, आम्ही कुठं जातो? हो, सरपंच आहे मी. हो, झाडं तर नाहीच तोडू द्यायचे आपल्याला. हो, झालं ना, आता आपलं काय घेणं देणं राहिलं. हो, पण राजा लुटेले ना आपल्या हॉटेलनं 20,000 काढले म्हणते बा. नाही, त्याला कडक धमकीत दिली ती मी. ते मला भेटला होता तेव्हा मी म्हटलं भाऊ हे पा घेऊ नको तू, नाही तर मग कसं अंगलटीत. म्हणून त्याला वाटलं बा 10 घ्या. हो, या दादा खर्च काढला आणि चालला गेला ते. बस तसंच आहे ते. हो, पण तरी उद्या दिवस सतर्क राहा. हो ठीक आहे, मग चला मोळा मिठी. हो, पाहू उद्या काय होते आता, येते का तर. हॅलो, गोडबोले बोलतो म्हणलं मी. फॉरेस्ट ऑफिसर. कोण बोलता तुम्ही? नमस्कार. मी MM खादोळे, प्रसिद्ध व्यापारी आणि एक सुजाण नागरिक, सामाजिक कार्यकर्ता. हो, तर तुम्हाला एक महत्त्वाची माहिती द्यायची होती, त्या संदर्भामध्ये फोन केला तुम्हाला मी. अच्छा, असं हो का? बरं. सांगा ना, सांगा. हो, काय होता विषय? नाही, मी कसं एक वृक्षप्रेमी या नात्यानं तुम्हाला फोन लावलेला आहे. जे रामपूर गाव आहे, हो, तिथं आज समजा अशी न्यूज मिळाली की 25 ते 50 झाडं तिथं तोडण्यात येणार आहे, बगैर परवानगीचे. तर त्या संदर्भामध्ये आपल्याला काही सूचना कल्पना जर नसेल तर तुम्ही तिथं लवकरात लवकर 9 वाजेपर्यंत रंगेहात त्यांना पकडा आणि अटक करा. एवढी माझी एक समाजसुधारक या नात्यानं तुम्हाला विनंती आहे. बोलता तुम्ही बगैर परवानगीची झाडं? नाही हो, नाही असं शक्यच नाही. काय शक्य आहे काय नाही ते मी तुम्हाला सांगतो ना, नंतर फोन करतो मी तुम्हाला 9-9:30 वाजता. ज्यावेळेस रामपुरातनी तोड सुरू होईल त्यावेळेस एक मी कॉल करतो तुम्हाला, आणि प्रत्यक्ष तुम्ही तिथं जाऊन पहा आणि काय कंडिशन आहे हे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे ना? काही हरकत नाही, तसं मी बघतो काय करायचं ते. हो ठीक आहे. 9 वाजता ट्रक जाणार आहे का तिथं तोडायला? म्हणजे असं माहिती मिळाली का? मी रामपूर फाट्यावरच आहो सध्या, गाडीमध्ये बसून. मी तेच पाहून राहिलो ट्रक वगैरे गेला का तर. गेल्याबरोबर तुम्हाला मी टच करतो. ठीक आहे, ओके. फॉरेस्टवाल्याला टच केलं, आता टेन्शनचं काम नाही राहिलं. बस आता फक्त इथून ट्रक समजा रामपूरला गेला की झालं, कामच काढतो यायचं नाही का. हो, इथं आता 1 घंटा बसतो. 9 वाजेला 100% ट्रक जाणंच आहे नाही का. हो, हॉटेलनं वाढता दिलं ते काही खोटी नाही. हो, पाहू आता काय होते तर. चला गाडीत बसून जा.
परमिशन पाहिजे भाऊ. कशी कुठूनही लाकडं तोडून आणता कुठे चालले घेऊन तुम्ही? काही ना काही त्याचं कुठचे तोडले, कोणाच्या परवानगीने तोडले? ते कागद दाखवा तुम्ही, त्याशिवाय गाडी पुढे जाऊ देत नाही तुमच्या. आणा कागद आणा दे ना साहेब. लग्न आलं उद्यावर. काय करता सांगा तुम्ही? सांगा ना. बहिणीचं लग्न आहे, ती कॅटरसवाल्यानं हात वर केले, मी कुठून आणू म्हणजे काय? म्हणलं बाबा वावरातलेच तोडले, माया स्वतःच्या वावरातल्या इथं. आणि वरचे डांगा डोंगा छाटछूट केल्या तेच आहे म्हणलं. वायले झाडं. असं पहा ना बा तुम्ही, बोला दिसते का पहा. 2 मिनिटं थांबा, फोन आलेला आहे, थांबा तुम्ही. हॅलो, सामाजिक कार्यकर्ता बोलतो म्हणलं, खादोडे साहेब. तर तुम्ही रामपूरला जा म्हटलं. आता ट्रक गेला आता. मी बघितलं ते, म्हणून म्हटलं तुम्हाला फोन लावून द्या. मी इथंच उभं होतो फाट्यावर. तर आत्ताच गेलेला ट्रक. मुंशीराम धुटके आणि लक्ष्मण किरकिरे या दोघांच्या शेतात ते गेलेला आहे. पहा आता तुम्ही काय करा आता. बरोबर गेले का ते? बरं जाऊ दे त्याले. आरी लावू दे झाडाले. बरोबर रंग्यात पकडतो तुम्ही आता. ठीक आहे. नाव तर आलेच मला लक्षात त्याला. जा भाऊ तुम्ही, लग्नाचं काम आहे तुमचं. जा. असे आता मोठमोठे खोडं दिसले नाही पाहिजे. अशा लहान लहान डांगा असल्यात काही हरकत नाही. निघा आता लवकर, जा लवकर. काय कसं काय म्हणलं, काय लावलं म्हणलं तुम्ही? एवढे हॉर्न वाजून राहिलो तरी ऐकून नाही राहिलं तुम्हाला? हे गधे म्हणतात आडवी उभे केले, राजन बसले बादशासारखी खुर्ची टाकून इथं. काय लोकांना काय जाणं बंद केलं का म्हणलं तुम्ही? आलेच समजा तुम्ही नाही का? झाडं तोडायला आले ना तुम्ही रामपुरातले. त्या मुंशीराम झुटकेचे द्यायचे. पैसे दिले नाही का त्यानं? वापस पैसे दिले नाही का तुम्हाला? ते देव नाही देव तू कोण म्हणणार म्हणलं? तुला काय घेणं एवढं? तू कोण आहे ते सांग ना मला पहिले. वा तू काही शिल्लक बोलूच नको म्हणलं. होबाळच फोडतो मी तुझं. हो जर का रामपुरात ट्रक टाकला ना, तिकून बाबू टायर नाही दिसतील म्हणलं. त्याचा एक पार्ट जर तुला हातात लागू देईन ना, तर नावाचा देवीदास सनसन नाही म्हणलं. तंटामुक्ती अध्यक्ष रामपूरचा. झाडाला जर हात लावला तर ध्यान ठेव तू. पैसे भेटलेले वापस आणि लवकर निघ म्हणलं तू इथून. काय तुझीच वाट पाहून राहिलो तुम्ही. ए शहाणा मत बनना, ज्यादा शहाणपणा काय को कर रहा तू? काय को बीच में आ रहा हमारे? हमारा सौदा जाने हम जाने, तू क्या लेन देन कर रहा है इसमें? झिपरे पहिले कटिंग करून येईन तू. मला काय धावत दाखवून राहिला रे तू? बीच में आ रहा क्या नहीं आ रहा क्या? सटकन निघा तुम्ही इच्छे इथून. एक जर थांबला नाही तर एक का शिट्टी मारली ना, पुलाखालचे 50 माणसं बाहेर येतील म्हणलं. लेका लुंग्या नाही सापडतील जागेवर तुमच्या. चला निघा इथून. अच्छा तो 50 लोग बुला के लाए अभी नहीं हमको मारने को. अच्छा ठीक है. गाँव तुम्हारा है. तुम दिखना अब मेरे को. अब दिखे ना तुम और ये कंदिल बूढ़ा और ये कौन सा मुंशीराम दुटकी. तीनों को बत्ती देता मैं. रुको तुम जरा मेरे बराबर सपाटे में आने को ना तुमने. दिखना तुम हमारी इधर. ठीक है. आज जाता मैं वापस. 25,000 का झोड़पा दिया तुमने. ठीक है देखूंगा आगे देखना तुमको कुछ ना कुछ तो भी प्रसाद मिलेगा लकड़ी सेट से. चलो वापस ले अपना ट्रक. चलो देखेंगे बाद में. चलो. मुंशीराम कोण घरी साहेब लेका? गाडी बिडी अलग दिसू राहिली नाही. फॉरेस्ट वाले वगैरे कशी? फॉरेस्ट वाले सोने माणूस मग येतच नाही, चक्कर टाकते नाही. नमस्कार काकाजी, नमस्कार. बसले मस्त उन्हाचे? चांगला आहे. काय म्हणते बाकी? आपलं मुंशीराम धुटके आणि एक आपलं लक्ष्मण किरकिरे यायचं शेत कुठं आहे हो? शेत अरे बाबा हे तर माझ्याकडे झालं वाटते. मी काय केलं बा? अरे काय साठी म्हणलं साहेब? म्हणजे काय केलं ते ना? काय सांगा तुम्हाला? हो नसते कामं करतात ना लोक. ते मुंशीराम धुटके आणि ते लक्ष्मण किरकिरे काय झाडं इकले म्हणते त्यानं. हो आता ट्रक आलेला आहे, पण ट्रक गेला तर मला दिसूनच नाही राहिला. कुकडे गेला काय गेला तर. तेच पाहून राहिलो मी. हो कसं आहे, बगर परवानगीचे झाडं जर तोडून राहिले ते तर काही ना काहीतरी त्याला हिसका दाखवा लागल. हो तर ते ट्रकवालाही नाही दिसून राहिला ना, त्याचं वावरही नाही दिसून राहिलं. लोक म्हणजे ते होय. चाललो पुढे. म्हणलं तुम्हाला माहिती आहे का त्याचं वावर कोणतं? दाखवून द्या बरं ते. चला बरं. आपण एका पिन तर मारली होती वाटते. कोण होतं सांगा आता? इंका फॉरेस्टवाले येऊन पोहोचले, रंगी हातच पकडत होते वाटते आज. अरे काय राजा, कोणाला आड घेऊन राहिले तुम्ही? मुंशीराम धुटकेवर. काय राजा, माहिती नाही का माणूस कोणत्या रंगाचा आहे, कसा आहे तो? त्या माणूस अशी कामं करते का ती? आता तुम्ही म्हणता बाबा, पण आता आम्हाला तसं समजलं की त्याचा फोन आला पुढच्याचा किंवा 40-50 झाड तोडून राहिले म्हणून ते. अरे बापा लोक राजा, खरंच म्हणलं इतका देव माणूस आहे होती मुंशीराम धुटके. काय सांगा, सगळे झाडं जे नवे दिसत असेल ना रस्त्याचे हे ते सगळे त्यानं जगवलेले आहे म्हणलं. हो उन्हाळ्यात पाणी टाकते म्हणलं निवणी आपलं बकेटानं. हो तेच काम करते ते. आणि तुम्ही म्हणता तेच झाड तोडून राहिला. कोण होय ते लफंग्या फोन करणारा? मला त्याचं नाव सांगा बरं पहिले. आणि त्याला फोन लावा माझ्या एकटा लेका म्हणा कोण होय मला चोट्ट्या. ते झाडं काय तोडते म्हणा रे? पाय बरं मला त्याच्या वावरात जाऊन. नाही सांगतो मी त्याला, सांगतो. ते काय एम खादोडे म्हणे ते नाव त्याचं. सामाजिक कार्यकर्ता हो म्हणे, असं सांगितलं काहीतरी. सांगतो त्याला मी फोन करून. खोट्या बातम्या देते का जा? एवढा वृक्षप्रेमी माणसावर असा आड घेऊन राहिला ते. मग तेच म्हणलं ना, वृक्ष महर्षी आहेत ते. मग पुरस्कार भेटला त्याला. मग तुम्हाला माहिती आहे का? मग सगळे किती झाडं जगवले असेल त्यानं. या गावातले सगळे झाडं त्याची आजच्या आहेत. माणूस कोणता आहे माहिती आहे का? म्हणलं कोण होय पाहिला का तुम्ही ते? काय दाखवून देता ना फॉरेस्टर पे, त्याचा सत्कार तर घेता येईल. मग इतके जर झाडं जगवले असेल तर हे सोय ना म्हणलं बसलेले. हे सोय आता दंपूत झाले पाणी येऊ आणि बसले मॅच म्हणलं बसा बा 2 मिनिटं. उन्हीचं पाणी नका टाकू. मग काय हे होईल मुंशीराम धुटके. मग तुम्हाला काय वाटते? वा तुम्ही का हो? अरे बा दर्शन घेऊ द्या बा. थांबा 1 मिनिट दर्शन घेऊ द्या मला तुमचं. खरंच आहे बा, अशी माणसं आयुष्यात नाही भेटत. खरोखर झाडाची आवड आहे तुम्हाला. आणि आम्ही फॉरेस्टवाले खरोखर तुम्हाला वंदन करतो बा. पाय लागू द्या. राहू द्या. अरे काय साहेब तुम्ही? अरे मध्ये काय बा, राहू द्या.